हॅलो फ्रेंड्स, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या बेज लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदांची रूपे पाहिली, त्यावरून आपण सेंटेन्स फॉर्मिंग पाहत आहोत आणि त्यानुसार आपण वर्तमान काळ पाहिला. आता आपण भूतकाळ पाहणार आहोत. भूतकाळाला इंग्लिशमध्ये पास्ट टेन्स असे म्हटले जाते. भूतकाळाचे 4 प्रकार पडतात. त्याच्यातील पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ. साधा भूतकाळाला इंग्लिशमध्ये म्हणतात सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरला जातो. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब मध्ये मराठीमधले ले, ला, ली ह्या शेवटच्या शब्दांचा वापर होतो. आता हे आपण उदाहरणासह पाहूया. आय एट. एट हा ईट या क्रियापदाचा दुसरा रूप. आय म्हणजे मी, एट म्हणजे खाल्ले. ले या शब्दावर भर आहे. नंतर दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ. त्याला म्हटलं जातं कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये टू बी ची रूपे वापरली जातात वॉज वर. वॉज वरचा अर्थ होतो होता, होते आणि फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब इथे वापरला जातो. त्याच्यामध्ये मराठीमधला शेवटचा शब्द आहे त. त या शब्दावर भर दिला जातो. उदाहरण आय वॉज इटिंग. आय म्हणजे मी, वॉज म्हणजे होता, होते आणि इटिंग म्हणजे खात. वाक्य बनलं मी खात होते. त या शब्दावर भर आणि होते. तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. त्याला म्हटलं जातं परफेक्ट पास्ट टेन्स. त्याच्यात टू बी ची रूपे वापरली जातात हॅड. हॅडचा अर्थ होतो होता आणि होते आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब वापरला जातो. त्याच्यामध्ये शेवटचे शब्द मराठीतले आहे लेले, लेला आणि लेली. याचा वापर कसा करायचा? आय हॅड इटन. आय म्हणजे मी, हॅड म्हणजे होते आणि इटन म्हणजे खाल्लेले. मी खाल्लेले होते. लेले आणि होते या शब्दांवर भर. चौथं रूप आहे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. त्याला म्हटलं जातं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये टू बी ची रूपं वापरली जातात हॅड. त्याचा अर्थ होतो होता, होते. नंतर बीन. बीनला म्हटलं जातं आलेला, आलेले आणि आलेली आणि फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब आहे. त्याच्यावर शेवटचा शब्द मराठीतला वापरला जातो तो. आता उदाहरण आय हॅड बीन इटिंग. आय म्हणजे मी, हॅड म्हणजे होता, होते, बीन म्हणजे आलेला, आलेले आणि आलेली आणि इटिंग म्हणजे खात. आता बघा मी खात आलेला होतो किंवा मी खात आलेली होते. आता लेला, लेली या शब्दांवर भर आणि होता, होते या शब्दांवर भर. अशा प्रकारे आपण भूतकाळात सेंटेन्स कसं फॉर्म करायचं आहे हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला काही ह्याच्याबद्दल सूचना द्यायच्या असतील किंवा काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट करा. आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.